कारण आता हे सगळं जग हळूहळू वरी 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 वर आपण चाललेलो आहोत. तर ती वरी दूर करते म्हणजे आपली काळजी, आपली चिंता दूर करते ती वारी. की जन्म आणि मरण बरोबर. हे आपल्याला ज्या काही दोन अवस्था आहेत, त्यातून आपल्याला नक्की जीवनामध्ये काय करायचंय त्याचा जर तुम्हाला बोध हवा असेल, तर सहज सुलभ जो बोध लाभेल तो तुम्हाला वारीमध्येच लाभेल. वारीमध्ये सहभागी होण्यासाठी काही वयाची अट असते का? म्हणजे काही बंधन आहेत का, की ठराविक वयाची व्यक्तीच वारीमध्ये सहभागी होऊ शकते? रामकृष्ण हरी माऊली. स्पंदन बीट्स ऑफ स्पिरिच्युअलिटीच्या आगळ्या वेगळ्या पॉडकास्टमध्ये सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत. स्पंदन पॉडकास्टच्या मागील भागात आपण सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद. आपल्या रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांचे सहज सोप्या भाषेत निरूपण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पंडित राजननाथ महादेवनाथ गोसावी. आदेश माऊली. रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. चला तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच वारी पंढरीची. आजच्या पॉडकास्टचा विषय आहे वारी पंढरीची. तर वारी म्हणजे नेमकं काय आणि त्याचे साधारण किती प्रकार असतात किंवा अजून काही आपण मार्गदर्शन केलं तर आनंद आहे. जरूर. वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं किंबहुना पूर्ण विश्वाचं हे महाउपासना व्रत आहे. नक्कीच. ही महाउपासना आहे. आणि वारी चे जे प्रकार आपण विचारलात तर ते प्रकार म्हणजे वारी ही संतांची वारी आणि देवाची वारी असे दोन प्रकार आहेत. संतांची वारी जी आहे ती वद्य पक्षात येते आणि देवाची वारी जी आहे ते शुद्ध पक्षात येते. अच्छा. वद्य वारीमध्ये म्हणजे वद्य पक्षामध्ये 12 वारी येतात हां. आणि शुद्ध पक्षामध्ये 12 वाऱ्या येतात. आणि त्यातील जी आषाढ महिन्यातील जी वारी येते तिला महावारी असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ते महाव्रत आहे, महाउपासना आहे. आणि म्हणून आपण वारी बद्दल जर आत्ता आधुनिक काळानुसार जर विचार केला तर आपण थोडंसं मी क्षमा मागतो, पण मी असं म्हणतोय की वरी दूर करते ती वारी. हो, वरी दूर नक्कीच. करते ती वारी. कारण आता हे सगळं जग हळूहळू वरी 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 वर आपण चाललेलो आहोत. तर ती वरी दूर करते म्हणजे आपली काळजी, आपली चिंता दूर करते ती वारी. आणि म्हणून तो वारीचा आनंद आपण घेतला किंवा आपल्या आयुष्यात आपल्या या धकाधकीच्या युगामध्ये हे डिप्रेशनवरचं तर महाऔषध आहे असं मी म्हणेन. आणि म्हणून तो वारीचा आनंद प्रत्येकाने कधी ना कधी काही ना काही क्षण प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी घेतला पाहिजे. नक्कीच. आणि म्हणूनच कदाचित म्हणत असतील, वारी वारी जन्म मरणाते वारी, अगदी बरोबर, अगदी हारी बरोबर. पडलो आता संकट संकट निवारी. निवारी. बरोबर आहे. तर म्हणजे ते मला वारी वाटतं की हो, हो, हो. संकटांवरती उत्तम बरोबर. औषध उत्तम असं औषध आपण आहे, त्याला उत्तम म्हणू औषध आहे. शकतो. बरोबर आहे. कारण का आपण जसा उल्लेख केला की वारी वारी जन्म मरणाती वारी, ही जन्म आणि मरण बरोबर. हे आपल्याला ज्या काही दोन अवस्था आहेत, त्यातून आपल्याला नक्की जीवनामध्ये काय करायचंय त्याचा जर तुम्हाला बोध हवा असेल, तर सहज सुलभ जो बोध लाभेल तो तुम्हाला वारीमध्येच लाभेल. आणि म्हणून नक्कीच. वारकरी माऊलींनी हे जे काही व्रत आचरलेलं आहे किंवा हे जे काही आपल्यासाठी हा सिद्ध केलेला महामार्ग आहे, हा मोठा राजमार्ग आहे. कारण बरोबर. कुठलाही हेतू त्यांच्या मनात किंवा निस्वार्थीपणे हे सर्वजण फक्त पंढरीच्या माऊलीची ओढ घेऊन हृदयात माऊलीचं रूप साठवून मनाने त्या ठिकाणी माऊलीकडे विलीन होतात आणि टाळ चिपळ्यांच्या त्या गजरामध्ये मृदुंगाच्या साथीने त्या ठिकाणी पायी चालत 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 माऊलीचे पंढरी गाठतात. तर ही वारी. आणि तो महामार्ग म्हणजेच जसं की गुगलवरती आता मॅप आहे, गुगल मॅप, बरोबर आहे, अगदी बरोबर. तर तो विठ्ठलाचा टिळा आणि वाह! त्या मॅपचं जे सिम्बॉल अगदी, आहे अगदी तर खरं आहे. ते सेम आहे. म्हणजे अगदी आपल्याला खरं आहे. मॅप सुद्धा रस्ताच अगदी दाखवतं बरोबर. एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापर्यंत. अगदी खरं आणि आहे. माऊली तर म्हणजे विश्वाची जननी आहे, अगदी त्यामुळे खरं आहे. आपल्याला वाह! वाह! अगदी आयुष्य खरं आहे. जगण्याचा मार्ग दाखवते आयुष्य असं जगण्याचा वाटतं. मार्ग आहे आणि ते म्हणजे तो डेस्टिनेशन आहे आयुष्य जगण्याचं.
जे डेस्टिनेशन तो महामार्ग आहे तो अगदी मोठा त्या ठिकाणी तुम्ही हे उल्लेख केलात की खूप सुंदर. तर तो मोठा महामार्ग आहे आयुष्याचा, म्हणून आपण नक्कीच. लवकरात लवकर त्याच्याशी जोडले जा. बरोबर. खूप छान संदेश आपण दिलायत, की आपण विठ्ठल माऊलीशी जोडलं गेलं पाहिजे. जोडलं गेलं पाहिजे, आपली जोडलं नाळ गेलं. जोडली गेली पाहिजे, हे अगदी खरं आहे, महत्वाचं अगदी आहे. खरं आहे, अगदी खरं आहे. आणि जर आपल्याकडे घरामध्ये युवा वर्ग आहे किंवा लहान लेकरं आहेत, तर त्यांना लवकर जोडलेले त्या ठिकाणी हे करा, की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ही जी काही आताची आपली पिढी आहे किंवा युवा पिढी आहे किंवा ही बालपिढी आहे, तर आपण असं म्हणतो की ही मुलं साध्या साध्या गोष्टीने कोसळतात किंवा साध्या साध्या गोष्टीने डिप्रेशनमध्ये डिप्रेशनमध्ये जातात जातात. किंवा कदाचित त्याच्या पुढची पायरी म्हणजे कदाचित म्हणजे मी आता चांगल्या वेळेस म्हणतोय, पण काही वेळेस घात करण्याचा पण म्हणजे बरोबर. आत्मघात करण्याचा पण त्यांच्या मनात विचार तयार होतो. तर हे जे काय जर माऊलींनी त्यांच्या राजाने आपण म्हणतो की अवघ्या त्या 16व्या वर्षामध्ये आपल्यासाठी एवढी ज्ञानेश्वरी सिद्ध केली आणि आपण आपण म्हणतो की ते 16वं वर्ष माऊलीने विश्वासाठी आणि आपल्या सर्वांसाठी ती ज्ञानेश्वरी घडवली. आणि इथे तर आपण म्हणतो की कदाचित ती 16व्या वर्षामध्ये आपली मुलं घडतील की बिघडतील हा आपल्यासमोर जो संभ्रम आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये नक्कीच आपण माऊलींच्या वारीशी आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीशी किंवा तुकाराम महाराजांच्या गाथेशी जर लवकरात लवकर जोडले गेलो तर नक्कीच आपल्याला कुठल्याही प्रकारे कितीही संकटं आली, कितीही अडचणी आल्या, कितीही आपल्या समस्या आल्या तरीसुद्धा त्या प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आणि औषध म्हणजे ही महावारी आहे, माऊलीची ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराजांची गाथा आहे. नक्कीच. आणि जसं की म्हणजे मुलांचं तुम्ही म्हणालात, की 16वं वर्ष आलं की आपल्याला चिंता लागून राहते. तर एक खूप छान मार्ग तुम्ही सांगितलाय, की चिंता दूर करणारी अगदी अशी ही माऊली आहे. तर त्या सान्निध्यात जर आपण मुलांना वळवलं, अगदी तर अगदी. नक्कीच म्हणजे आपल्याला चिंता करण्याची गरज राहणार बरोबर आहे, नाही. बरोबर. कारण हे आपण खूप म्हणतात ना छान की आपण 16वं सांगितलं. वर्ष धोक्याचं, पण बरोबर. धोक्याचं नाही उलट घडण्याचं. घडण्याचा. घडण्याचं नक्कीच. कारण म्हणून तुम्हाला अगदी त्या लहान वयातच बालवयातच मुलांना या ठिकाणी या मार्गात आणा आणि वारीचं हे जे रूप आहे, वारीचं हे जे वारं आहे, हं. आपण म्हणतो ना की एखाद्याच्या अंगात वारं वारं संचारतं संचार. किंवा वारं शिरतं. तर तुम्ही जर प्रत्यक्ष आपल्या लहान लेकरांना त्या ठिकाणी घेऊन गेलात तर नक्कीच ते वारं त्यांना आपल्या ह्या म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये जी काही त्यांना झेप घ्यायची आहे, जे हं. काही त्यांना त्यांचं डेस्टिनेशन गाठायचं किंवा जो जो काही गोल त्यांना प्राप्त करायचा आहे, त्या प्रत्येक क्षणी ही वारी त्यांना उपयोगी पडेल. नक्कीच. आणि जसं माऊलीच्या टिळ्याचं महत्त्व आहे, बरोबर. म्हणजे एखादा राजमार्ग दाखवण्यासाठी म्हणू बरोबर. शकतो. तर वारीमध्ये सहभागी होताना आपण एक विशिष्ट गोल टिकली किंवा चंद्रकोर बरोबर. असं लावलं जातं आणि बरोबर. नऊवारी साडीही नेसली जाते. बरोबर. तर त्या संदर्भात आपण काही म्हणजे त्याचं काही रिलेशन आहे का त्या बरोबर. गोष्टींशी, नक्कीच, की असा नक्कीच. पोशाख तसाच वारीला का करावा अगदी किंवा बरोबर. अजून काही वेगळं म्हणजे वारीसाठी स्पेशल बरोबर. एखादा पोशाख असू शकतो का? बरोबर, बरोबर. जसं आपण म्हटलात, की वारीसाठी जसा आपला हा जो आपण माऊली ज्या आपल्या स्त्रिया माता भगिनी असतात, त्या चंद्रकोर म्हणा किंवा मोठा असं गंध त्या ठिकाणी टिकलीसारखं हे करतात. म्हणजे मोठी त्या ठिकाणी कुंकूचा बरोबर. त्या ठिकाणी हे घेतात. तर तर हे सगळं जे आहे ते आपल्या या ठिकाणी तर आज्ञाचक्र आहे. आणि चंद्रकोर हा तर तुम्ही जरी तुम्ही सरावात नसलात, म्हणजे रोज तुम्हाला शक्य नसलं, तर कधी ना कधीतरी ही चंद्रकोर जरूर लावा, की जेणेकरून काय आहे, की चंद्र हा मनाचा कारक आहे. हो. चंद्र हा काय आहे, तर मनाचा कारक आहे आणि तुम्हाला स्त्रिया माऊली ज्या असतात, तर त्यांना हे सगळ्यांचीच मनं त्या ठिकाणी सावरायची असतात. बरोबर. सगळ्यांनाच त्या ठिकाणी त्यांना घडवायचं असतं आणि म्हणून या स्त्री शक्तीला ती चंद्रकोरीतून काय मिळणार आहे, तर एक वेगळा शक्तीचा प्रवाह, ऊर्जा स्रोत मिळणार आहे. आणि तो त्यांना त्या ठिकाणी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर हे जे काही नऊवारीचं हे जे काही पोशाख आहे किंवा नऊवारीचं हे जे काही साडीचं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला ही नवऊर्जा देणारी किंवा आपल्या नवद्वार जे आपल्या शरीरात आहेत, नवद पोकळी आहेत, तर त्या सगळ्यांसाठी ऊर्जा देणारी हे महावस्त्र आहे. हं. आलं लक्षात ना. आणि म्हणून त्याचा खूप विचार करून हे वस्त्र आपल्या महाराष्ट्रासाठी सिद्ध केलेलं आहे. मी महाराष्ट्रातल्या आपल्या माता भगिनींसाठी सिद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही नाकात नथ घालता. बरोबर. वारीच्या निमित्ताने म्हणा किंवा नऊवारीवर तुम्ही नथ घालता नाकात. तर त्या नथीचा जो आकार तुम्ही बघितलात, त्या हं. नथमध्ये जो आकार आहे तो बघितलात, तर जसं आपल्या माऊलींच्या गर्भात बाळ असतं, तर ते बाळ गर्भामध्ये ज्या अवस्थेत असतं ना, त्या अवस्थेतला तो आकार आहे. बरोबर. हो. बरोबर, त्या अवस्थेचा तो आकार आहे आणि सगळ्यात मोठा त्या ठिकाणी गायनॅक पॉइंट आहे आपला आणि त्या ठिकाणी तुम्हाला गायनॉकॉलॉजिकल प्रॉब्लेम जास्त येऊ नये म्हणून बघा, पूर्वीच्या ज्या माता भगिनी होत्या ना, तुम्ही वारीत बघितलात, तर त्यांच्या नथी तर एवढ्या मोठ्या आहेत. मोठ्या असतात. म्हणजे हो. त्यांच्या त्या ओठापर्यंत नथ आलेल्या आहेत. हो. आता तुम्हाला तेवढं शक्य होणार नाही, पण कमीत कमी
तो अलंकार म्हणून, कारण तो राज अलंकार आहे, तो त्या ठिकाणी धारण केला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा खूप मोठ्या पद्धतीने लाभ होईल. आपल्याकडून खूपच छान असा उलगडा होतोय वारीबद्दल. तर वारीची सुरुवात ही नेमकी कधी झाली? तर आपण त्याचं निरूपण करावं. वारीची सुरुवात आहे. सुरुवात. वारीची सुरुवात जी आहे ती तसं पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या अगोदरपासून तसं सुरुवात झालेली आहे. कारण काही ठिकाणी उल्लेख आहे, याचा दाखला आहे, की ज्ञानेश्वर महाराजांचे वडील, आई-वडील सुद्धा वारीला त्या ठिकाणी जायचे. जायचे. पण आणि तसंच माऊली पण वारीला जायच्या. अच्छा. आणि त्याच्यानंतर साधारणतः एक 1685च्या दरम्यान नारायण बाबा म्हणजेच कोण, तर तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव, तर यांनी ही वारी परंपरा जी आहे त्याला अधिक व्याप्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आणि मग ती वारी देहूवरून त्या ठिकाणी ज्ञानियांच्या राजाची पण पादुका आणि तुकाराम महाराजांच्या पादुका असतात पालखीमध्ये घेऊन ती वारी पंढरपूरला निघायच्या. पण त्याच्यानंतर कालांतराने साधारणतः 1832च्या त्या कालावधीच्या दरम्यान याच्यामध्ये थोडासा बदल करण्यात आला आणि मग स्वतंत्रपणे आळंदीवरनं माऊलींची पादुका आतमध्ये धारण करून माऊलींची आळंदीवरनं वारी निघू लागली. म्हणजे अशा ह्या पद्धतीने म्हणजे सुरुवात आळंदीपासून झाली. सुरुवात देहूपासून झालेली आहे हां. आणि त्याच्यानंतर मग आळंदीचे पालखी स्वतंत्र येऊ लागली आणि मग तशाच दोन्ही पालख्या मग पुढे यायला लागल्या. म्हणजे असं म्हणजे पंढरपूर पुढे ती वारी पुढे पंढरपूर पर्यंत अगदी जाऊ अगदी अगदी. आणि लागली. मग तशाच ह्या वेगळ्या ज्या मानाच्या पालख्या म्हणतात, हं. तर तशा मानाच्या पालख्या एक अंदाजे 10 आहेत. तर अच्छा. मग त्या कुठल्या कुठल्या असतील, तर निवृत्तीनाथ महाराजांची पालखी, त्याच्यानंतर सोपान काकांची पालखी, मुक्ताई माऊलींची पालखी, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, त्याच्यानंतर येथे पुढे एकनाथ महाराज त्यांची पालखी येते, नंतर तुकाराम महाराजांची पालखी येते, हं. त्याच्यानंतर नामदेव महाराजांची पालखी येते, अच्छा. त्यानंतर संत निळोबाराय त्यांची पालखी येते, त्याचबरोबर रुक्मिणी मातेची पालखी निघते, त्याचबरोबर संत चांगदेवटेश्वर हां. त्यांची पालखी निघते. म्हणजे अशा या मानाच्या 10 पालख्या आहेत. खरं तर या ज्या सर्व वारी आहेत त्या एकत्र माऊलीच्या पंढरीमध्ये दशमीला येतात. हां. दशमीला त्या पंढरीच्या मुक्कामी येतात आणि त्याच्यानंतर आषाढी एकादशी जी आहे त्या दिवशी महाउत्सव पंढरीमध्ये असतो हं. आणि तो उत्सव पूर्ण झाला की त्याच्यानंतर पौर्णिमेपर्यंत ह्या वाऱ्या ज्या आहेत त्या त्या ठिकाणी स्थायिक असतात. पौर्णिमेला त्या ठिकाणी काला होतो आणि मग काला झाला की मग त्या आपापल्या ठिकाणी परत त्या निघतात आणि त्याच्यातून जी आळंदीला येणारी जी वारी आहे म्हणजे जी परत येते त्याला परतवारी असं म्हणतात. हं. मग त्या परतवारीचा पण महाउत्सव असतो, तो आळंदीच्या नगरीत साजरा केला जातो. खूप मोठा उत्सव तो असतो. म्हणजे माऊलींच्या पादुका परत येणार आहेत. खरं तर पादुका माऊलींच्या जेव्हा वारीला निघतात तेव्हा तो विरह जो आहे तो तिथल्या भक्तजनांना सहन होत नाही. अक्षरशः काही माता भगिनी माऊली अक्षरशः त्या ठिकाणी म्हणजे आपले अश्रू गाळत असतात की माऊली आपण इथून जात आहे. म्हणजे 1 महिन्याचा किंवा जो काही दिवसाचा जो काय हे असतो त्यांना विरह तो पण सहन होत नाही. बरं, जसं म्हणजे आईपासून मूल आईपासून दूर अगदी होतं अगदी आणि मुलाला अगदी 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 बरोबर तसं. तसं ते जोडलेलं आहे ना. त्यामुळे बरोबर. त्या मग म्हणजे तो परतवारीचा उत्सव म्हणजे माऊली आमच्याकडे परत येते आणि तो पण उत्सव परत साजरा होतो. म्हणजे एवढं हे नक्कीच. भक्तीचं हा महासागर महासागर. किंवा भक्तीचा हा महापूरच लोटत असतो. खूप विस्तारित असं आपण सांगितलंय. हो. कारण अजूनपर्यंत मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे की सगळ्यांना देहूवरून निघणारी आणि बरोबर, आळंदीवरून बरोबर, ज्ञानेश्वर माऊलींची निघणारी बरोबर, पालखी बरोबर, या 2 पालख्यांबद्दलच माहिती होतं. बरोबर, पण आपण म्हणजे खूप खोलात जाऊन ती माहिती बरोबर, आम्हाला दिलेली बरोबर, आहे. बरोबर, तर त्यासाठी बरोबर. धन्यवाद. वारीमध्ये कोणकोणते परंपरागत खेळ म्हणजे काही आपण त्याबद्दल माहिती देऊ शकता का? म्हणजे जसं फुगडी आहे किंवा इतर बरोबर. अजून काही गोष्टी वारीमध्ये स्पेशली केल्या जातात का? बरोबर. कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जायचंय, तर साधा प्रवास करतानाही म्हणजे आपण काही ना काहीतरी एक एन्जॉयमेंट म्हणू किंवा जे असेल ते, पण त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो. मग तसं वारीमध्ये सहभागी म्हणजे अख्खं जगच येतं. असं अगदी खरं वाटतं आहे, की अगदी अख्ख्या जगातील माणसं सहभागी होतात त्याच्यामध्ये. तर मग त्या पद्धतीने काही वेगळे खेळ किंवा असं काही खेळलं जातं का बरोबर. वारीमध्ये? वारीमध्ये फुगडी प्राधान्याने असते, पण त्याच्यामध्ये पण 1 हाताची फुगडी, हं. 2 हाताने खेळल्या जाणाऱ्या खेळली फुगडी, जाणार. आलं लक्षात. त्याचबरोबर बस फुगडी असते, म्हणजे बैठी फुगडी आहे, तो एक भाग केला जातो. त्याच्यानंतर दहीहंडी केली जाते.
अच्छा. दहीहंडी केली जाते, तो थर रचला जातो आणि त्या ठिकाणी माऊली 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 करत ती दहीहंडी त्या ठिकाणी निर्माण होते. त्याचबरोबर रथ बनवला जातो, म्हणजे त्या ठिकाणीच सगळे भक्तगण असतात, म्हणजे माऊलीचे वारकरी असतात आणि तो वरती रथस्वार झालेले असतात, ते रथ बनवला जातो. त्याचबरोबर दंडवत म्हणून एक भाग आहे, तो पण वारीमध्ये त्या ठिकाणी खेळाच्या ह्या स्वरूपात केला जातो. दंडवत हा जो भाग आहे तो पण केला जातो. असे अनेकविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्याचबरोबर रिंगण आहे. तर रिंगण करत असताना त्या ठिकाणी त्या रिंगणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वारकरी माऊली ह्या वेगवेगळ्या पद्धतीने ते रिंगण घेतात. त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ते रिंगण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो एक वेगळी ऊर्जा, हं. वेगळ्या ऊर्जेने ते सगळं भारलं जातं आणि पूर्ण ते दृश्य पाहताना अक्षरशः आनंदाच्या अश्रूच्या धारा वाहतात. एवढं ते उत्सव म्हणजे सागरालाही त्या ठिकाणी लाजवेल असा हा महापूर महापूर. भक्तीचा त्या ठिकाणी सिद्ध होतो आणि तो फार मोठा नक्कीच. आनंद आहे. वारीमध्ये सहभागी होण्यासाठी काही वयाची अट असते का? म्हणजे काही बंधन आहेत का, की ठराविक वयाची व्यक्तीच वारीमध्ये सहभागी होऊ शकते? फार छान प्रश्न तुम्ही विचारलात. खरं तर वारकरी माऊली ज्या आहेत, हं. त्यांच्या ज्या शिस्तीच्या किंवा ज्या काही नियमाच्या परंपरा आहेत, त्यानुसार तो एक भाग वेगळा येतो. हां. त्यांनी आखून दिलेले काही नियम असतात किंवा वयोगटाच्या माध्यमातून वगैरे. परंतु समजा आपल्याला तुम्हाला स्वतंत्रपणे वारीचा एक आनंद घेण्यासाठी जायचं असेल, तर हं. त्याला कुठलीच वयाची अट नाही आहे. म्हणजे मी तर माझं उदाहरण देईन, की मी एवढा भाग्यवान आहे, की मी माझ्या आईच्या गर्भात असल्यापासून वारी करतोय. म्हणजे वाह! वारीचा आनंद घेतोय. म्हणजे पूर्ण वारी जरी माझ्याकडून घडली नाही, तरी सुद्धा वारीचा आनंद घेण्यासाठी काही क्षण जे म्हणतात ना वारीचा आनंद, लाभले तो नक्कीच. अगदी मला लाभत होता. आणि म्हणून मी म्हटलंय तुम्हाला, की अगदी लहान बाळं असलीत, तरी हं. सुद्धा ते वारीमध्ये समावेश म्हणजे वारीचा आनंद घेण्यासाठी म्हणून समावेश ते घेऊ शकतात. होऊ शकतात. त्याचबरोबर मी वारीमध्ये काही माऊली ज्या अशा बघितलेल्या आहेत, की त्यांचं वयोगट जो आहे तो 90-95 वर्षाचा आहे. 90-95 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा त्या तरतर ते वारीमध्ये त्या चालतात आणि ती जी काही ऊर्जा आहे, हं. तो जो काही उत्साह आहे किंवा ती जी काही प्रेरणा आहे, ती आपल्याला फार मोठ्या ताकदीने मिळते आणि मग नक्कीच. आपण त्या दृष्टीने आपला विचार करू करू शकतो, किंवा आरोग्याचा म्हणा किंवा आपल्या आहाराचा म्हणा. हं. आणि मग त्यांना ही संजीवनी कुठून मिळते किंवा त्यांना हे बूस्ट कुठून मिळते, तर त्याचं उत्तर आहे माऊली. बरोबर. फक्त माऊलीसाठी किंवा माऊलीचं दर्शन व्हावं म्हणून किंवा माऊलीची ऊर्जा लाभावी म्हणून किंवा माऊलीचं प्रेम लाभावे म्हणून ते त्या ठिकाणी वयाची 90-95 वर्ष ओलांडलेली असताना सुद्धा त्या ताकदीने तिथे ते पोहोचतात. म्हणजे नक्कीच. अगदी वयवर्ष शून्य ते पुढे. मी तर म्हणेन एखाद्या गर्भवती माऊलींना जेवढं शक्य आहे, म्हणजे अर्थात मेडिकल सायन्सच्या दृष्टीने त्यांना आराम लागतो की काय, पण सुरुवातीच्या काही दिवसात जर कुठे काय हा आनंद त्यांना घेता आला हं. योग्य त्यांच्या प्राकृतिक धर्मानुसार, तर त्यांनी तो जरूर घ्यावा, कारण तिथे गर्भसंस्कार घडेल. नक्कीच. गर्भसंस्काराची जी नाळ आहे ना, ती वारी आहे. अल्ला बरोबर. म्हणून आपल्या हाताने पण आपण टाळी वाजवतो. हं. अल्लाहनं हाताने ते गुणगुणतो. हां, बरोबर. त्या हाताने गजर गुणगुणतो किंवा नामस्मरण करतो. तर हे फार मोठं गर्भसंस्काराचं हे आद्य स्थान आहे किंवा ते भूषण आहे वारीमध्ये. असं. असं लागली जीवात असं असं लागलं. म्हणत भेटी म्हणजे लागे जीवा. माऊली बरोबर. पाय थांबतच नाही, नाही ते थांबत, नाही थांबत. चालतच राहतात. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. खरंय. अगदी. तसंच ह्याच्यामध्ये म्हणजे जसं वयाचं बंधन नाहीये, कुणीही त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होऊ शकतं. अगदी. तसंच वारीमध्ये सहभागी होण्यासाठी एक विशिष्ट पोशाख काही म्हणजे वेशभूषा अशी काही वेगळी करावी का? बरोबर, बरोबर. अगदी खूप छान प्रश्न विचारला. जसं आपण बघा, आता ह्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे की आपण वारीचे काही फोटो बघतो किंवा हं. वेगवेगळ्या लोकांनी केलेले व्हिडिओ पाहतो आणि बरोबर. त्याच्यामध्ये ती एक तो जो काही त्यांचा पोशाख असतो वारकरी माऊलींचा किंवा जे काही वस्त्र ते धारण करतात, हं. तर त्याच्यामध्ये एक ऊर्जा सामावलेली आहे. हो. की जसं धोतर आहे, बंधूजन धोतर घालतात किंवा सदरा घालतात, टोपी किंवा फेटा बांधतात, बरोबर. बरोबर. तर त्याचबरोबर माऊली ज्या काय आहेत त्या नऊवारी वस्त्र नेसतात किंवा सहावारी वस्त्र धारण करतात. अर्थात आणि नाकात नथ असते, आपण मगाशी त्याचा उच्चार केला. तर हे जे काय आहे ते त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीचं ते प्रतीक आहे. बरोबर. वस्त्रामधून सुद्धा आपली संस्कृती प्रगट होते ना. तर नक्कीच. त्याच्यामुळे आपण तो भाग लक्षात ठेवला पाहिजे, की या वस्त्रांमुळे ती ऊर्जा आपल्याला लाभते. ती बरोबर. ऊर्जा जी आहे ती त्या ठिकाणी लाभते आणि एक सामूहिक ज्यावेळेस हा प्रवाह सुरू होतो, तेव्हा एक वेगळं मॅग्नेटिझम तयार होतो. एक वेगळं चुंबकीय शक्तीचं एक सिद्धांत किंवा जो काय हे ऊर्जा आहे ती त्या ठिकाणी सिद्ध होते. तयार होते. अगदी लहान बरोबर. लहान बाळं सुद्धा वारकरी पोशाखात येतात. हो. काही काही शाळांमधून सुद्धा हे दिंडी काढले जातात.
हो. आपण ते बघतो किती दृश्य छान दिसते, छान ती दिसतं. चिमुकली चिमुकली बाळं सुंदरपैकी मस्त अगदी माऊलींचे वारकरी बनतात आणि एक आनंद घेत जातात. आणि मग त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा, की वारी ज्या प्रवाहातून वारकरी माऊली त्या ठिकाणी चालतात अल्लाहदनं, तर त्या ठिकाणी ती जी काही भूमी आहे हं. ती शुद्ध होते. म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला शुद्ध करणारं जर काही अधिष्ठान कोणाकडे असेल तर ते वारकरी माऊलींकडे. आणि ती जी भूमी आहे म्हणजे माझे वडील सांगा म्हणजे जसं मला वडिलांनी हे शिकवलं आध्यात्मिक काही हे ऊर्जाशास्त्र, तर त्याच्यामध्ये वडील आम्ही जेव्हा असायचो म्हणजे आम्ही पूर्ण वारी नाही केली. मी अगदी हं. क्षमा मागून सांगतो तुम्हाला, की तर उगाच मी खोटं बोलणार नाही. परंतु वारीतला प्रत्येक वेळेचा आनंद आम्ही घेतलाय दरवर्षी. मग ते सोबत समजा एखादी वाहन व्यवस्था असायची, परंतु ते उतरवायचे खाली आणि मग बरोबर. आम्हाला चालायला लावायचे. आणि मग त्या ठिकाणी चालताना ते सांगायचे, की "आता राजन तिथली विभूती घे." हं. तिथली ती काय मातीची आधी संजीवनी तयार झाली आहे आणि ती आपल्या घरात आणायची. मग आम्ही ते घरात आपल्या देवारात आम्ही ठेवतो. म्हणजे त्या ठिकाणी ती ऊर्जा जी आहे ना, ती तुमच्या वास्तूतली कंपनं शुद्ध करणारी फार मोठी संजीवनी आहे. हा प्रयोग तुम्ही करून बघा. चिमूटभर माती आणा, चिमूटभर कपाळाला लावा आणि ती आपल्या घरात आपल्या देवाराच्या इथे ठेवून द्या. कारण की महान ताकद आहे त्याच्यामध्ये. साक्षात नादब्रह्म, साक्षात ऊर्जा ब्रह्म त्या ठिकाणी सामावलेलं आहे. त्या ठिकाणाहून वारी निघते किंवा माऊलींची पालखी निघते किंवा वारकरी माऊली निघतात. म्हणजे हे आपल्याला एक प्रयोग म्हणून मी सांगितलं तुम्हाला, जरूर करून बघा. अगदी श्रद्धेने करा. यात कोणती नक्कीच. अंधश्रद्धा नाही आहे. कोणती अंधश्रद्धा. नक्कीच. म्हणजे विभूती आणि संजीवनी ह्या ज्या बरोबर. गोष्टी आहेत, हो, हो. म्हणजे ती साक्षात विभूती विभूती आहे. संजीवनीचं काम हो, कसं करू साक्षात विभूती. शकते जसं याबद्दल यज्ञामध्ये विभूती आपण तयार होते, तशी तिथे वारी जाताना ती त्या ठिकाणी माऊलींची ते पदस्पर्श होतो त्या ठिकाणी खरं आहे. आला आणि ती एक प्रकारची ऊर्जा विभूती बनते ती. असं. बरोबर. आपण खूप छान मार्गदर्शन अगदी, करताय. अगदी, अगदी. खूपच छान वाटतंय. आपण वारी या विषयावर खूपच छान संवाद साधत आहोत किंवा आपण छान मार्गदर्शन करत आहात. परंतु वेळेअभावी आज आपल्याला इथेच थांबावं लागेल. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर श्रोते हो, वेळेअभावी आज आपल्याला इथेच थांबावं लागत आहे. परंतु आजचा भाग आपल्याला कसा वाटला आणि वारी संदर्भात जर आपले काही अनुभव असतील किंवा प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की शेअर करा. स्पंदन या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आदेश.